अब्दुल खान ठाकरे सेनेत प्रवेश खैरेंचा विरोध आहे। माझा तोला विरोध आहे। खैरेंकडनं व्यासपीठावरच अब्दुल खान यांना विरोध करण्यात आलेला आहे। अब्दुल रशीद खान यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। सोबत तेच स्वतः रशीद मामू आहेत। काय सांगाल, सध्या तुम्ही चर्चेत आहात प्रवेशापासून तर आतापर्यंत, त्याच्यात चंद्रकांत खैरेंनी तुमचा विरोध केलाय। ते म्हणतात की तुम्हाला पक्षात घ्यायचं नाही, मात्र तुमचा पक्ष प्रवेश तर झालाय। नाही, ते म्हणतात त्यांना ते नाराजगी आहे, ते खरोखर आहे। माझा मी नाराजगी त्यांची दूर करू, त्याच्यामध्ये काय नाही। मी हे नाही मानणार की नाही म्हणून, ते नाराजगी आम्ही बसून करून घेऊ दूर, असं काही नाही। त्यांना जर राग असला आणि याच्यावरून जर उभे राहणार तर मी गंभीरपणे त्याच्या पाठीशी राहणार। ते नाराज राहू का काय राहू, मी तर राहणार त्याच्याबरोबर। आपले दानवे साहेब होते, लोखंडे साहेब होते, फार फार लोक माझ्या बरोबर होते आणि मुंबईचे बी लोक होते त्याच्यामध्ये। आणि जे त्यांच्यामध्ये झालं त्यांनी ओळखलं। जेव्हा मी महापौर झालो तेव्हा मी बाल ठाकरे साहेबांच्या भेटीला गेलो होतो, मोठे साहेबांचे। त्याने म्हणला चांगला महापौरच त्रास द्यायची नाही। 1 वर्षामध्ये मला कोणी त्रास दिले नाही। आणि मग ते त्यापासून तर सांगा मी कधी पार्टीला काय म्हणला था ते सबूत दाखवा। त्यांनी जर सांगितलं मला प्रूफ द्यायला पाहिजे, असंच आहे म्हणून प्रूफ द्यायला पाहिजे, बघा पुढचं सांगायचे। आणि खैरे साहेबांचा मी करून असं काही नाही। ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या प्रवेशानंतर नाराज आहेत, मात्र मी त्यांचं मन जपण्यामध्ये यशस्वी होईल आणि त्यांची नाराजी दूर करेल हा विश्वास जो आहे तो या नेत्याला वाटतो। तो दुसरीकडे एक नाराजगी जी होती ती व्यक्त केली होती, ती म्हणजे प्रवेश केल्यामुळे त्या प्रवेशाला देखील खैरे यांचा विरोध आहे। मात्र कसं मन जपलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। माझं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे की त्याला घेऊ नये, बसीच कसं घेतलं ना, त्याला तिकीट देऊ नये ही माझी भूमिका आहे। बरं खैरे साहेब, आता तुम्ही त्यांना पक्षात घेतलं नाही, तुमची इच्छा नव्हती घेतलं, पण आता शिवसेनेचं म्हणजे शिंदे तिकीट द्यायचं की नाही द्यायचं त्यांनी तुमच्या पक्षाला उबाटा मामू असं नाव दिलंय। ते काही बोलतील म्हणून आमचं ते हे असे जर कोणी टोमणे मारत असतील त्या ठिकाणी, काय मुसलमान त्यांच्याकडे नाही का? त्यांचे पण मुसलमान निवडून आले ना, मग आम्हाला काय बोलता? आज एक हाती त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर पाहिलं असेल तर 8 मुस्लिम नगरसेवक आमचे फुलंब्रीला आले आणि ते कशावर आले माहिती आहे का? मशानवर आले। आणि मग असं म्हटलं तर काय हे नाही बाबा नाही, परंतु त्या व्यक्तीला घेऊ नये हे माझं पूर्णपणे। आणि आमचे ते राजाबाजारचे लोक त्या ठिकाणी हे उभे टोमणे मारायला लागले मला, म्हणून मी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।